नमस्ते विद्यार्थियों, आप सबको तरल बाड़ो हिंदी शिक्षण यूट्यूब चैनल में स्वागत करती हूँ। इस वीडियो में हम 10वीं कक्षा के कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सोहनलाल द्विवेदी जी से रचित कविता पढ़ते हैं। यह कविता बहुत ही इम्पॉर्टेंट है बच्चों, अपनी परीक्षा के दृष्टि से भी और जीवन के लिए भी। परीक्षा में इसे 4 अंक के लिए पूछा जाएगा और यह एक प्रेरणादायक कविता है। कवि परिचय देखते हैं। सोहनलाल द्विवेदी, जन्म 23 फरवरी सन 1906, शैक्षिक योग्यता बनारस हिंदू विश्वविद्यालय से MA LLB, संपादन कार्य दैनिक अधिकार तथा बाल सखा पत्रिका का संपादन किया। उपाधि राष्ट्र कवि, मृत्यु सन 1988। कृतियाँ भैरवी, वासवदत्ता, कुणाल, पूजागीत, विश्वपान, युगधारा और जय गांधी। अब हम इस कविता का आशय देखते हैं। इस कविता में कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश मिलता है। कवि कहते हैं कि जीवन की प्रतियोगिता में असफलता से विमुख न होते हुए अपनी कमियों को खुद पहचान कर स्व प्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती है। ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಎನ್ನುವುದು ಈ ಕವಿತೆಯ ಆಶಯವಾಗಿದೆ। तो बच्चों, अब हम इस कविता का वाचन सुनते हैं। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, चढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो निंद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस प्रेरणादायक कविता गायन के लिए किरण वीडियो को पहले धन्यवाद समर्पित करते हैं। अब हम इस कविता के नए शब्दार्थ देखते हैं।
लहर तरंग अले, नौका नाव, कोशिश प्रयत्न, हार पराजय सोलो, नन्ही छोटी, दाना धान्य, दीवार वाल, गोड़े, विश्वास भरोसा, रग नाड़ी, साहस धैर्य करेज, अखरना बुरा लगना, मेहनत परिश्रम, बेकार व्यर्थ, सिंधु समुद्र, गोताखोर तैराक, हैरान होना आश्चर्यचकित होना, चुनौती दावा चैलेंज, कमी अभाव, चैन आराम सुख, संघर्ष टकराव। अब हम इस कविता को समझने की कोशिश करते हैं। पहला चरण, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ಲಹರ್ ಯಾನಿ ಅಲೆಗಳು. ಅಲೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಎದುರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ನೌಕೆ ಅದು ಸಮುದ್ರವನ್ನು ಪಾರು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ. कवि कहते हैं समंदर हो या नदी, पार करने के लिए लहरों के तेज बहाव से डरकर अगर किनारे पर ही बैठे रहेंगे तो नौका समंदर या नदी को पार नहीं कर सकती. ಅಲೆನ ನೋಡಿ ಎದುರ್ಕೊಂಡು ನೌಕೆ ಅದು ದಡದಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತಾ? ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. अगर दूसरे किनारे तक पहुंचना है तो भयंकर लहरों का सामना करना ही पड़ता है. ठीक उसी तरह अपने लक्ष्य को पाने के लिए समस्याओं को डट कर सामना करने वालों की कभी हार नहीं होती. ನಮ್ಮ ಒಂದು ಗುರಿ, ಲಕ್ಷ್ಯ ಅಂದ್ರೇನು? ಗುರಿ. ಆ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ನಾವು ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಎದುರಿಸಿ ಯಾರು ನಿಂತು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ ಅವರು ಖಂಡಿತ ಸಫಲರಾಗ್ತಾರೆ. निरंतर प्रयत्न करने वालों को निश्चित रूप से सफलता प्राप्त होती है. अगला चरण, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चिढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ನೋಡಿ, ನನ್ಹಿ ಚಿಂಟಿ, ಆ ಇರುವೆ ಎಷ್ಟು ಚಿಕ್ಕದಿರುತ್ತೆ, ಧಾನ್ಯ ಅದರ ಒಂದು ತೂಕಕ್ಕಿಂತ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಅದನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಗೋಡೆ ಮೇಲೆ ಅದು ಅಲ್ವಾ ಅದು ಹೋಗುತ್ತೆ. ನೋಡ್ರಿ, ಇಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತೆ. ಅದು ಎಷ್ಟೋ ಬಾರಿ ಬೀಳುತ್ತೆ, ಬಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅದು ಮನ್ ಕಾ ವಿಶ್ವಾಸ್ उसके सहारे वह आगे बढ़ता ही रहते हैं तो सफल हो जाता है. चींटी का उदाहरण देकर कवि कहते हैं कि चींटी अपने वजन से कई गुना ज़्यादा वजन वाले दाने को लेकर जब दीवारों पर चढ़ती है तो 100 बार फिसलती है, फिर भी बार बार चढ़ती है. उसके मन का यह विश्वास कि वह ज़रूर सफल होगी उसे साहस प्रदान करता है और उसका बार बार गिरकर चढ़ना या चढ़कर गिरना उसे बुरा नहीं लगता. ಬಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅದು ಬೇಜಾರೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ತನ್ನ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. अंत में उसकी मेहनत रंग लाती है और वह सफल होती है. उसी तरह मनुष्य को भी कठिन से कठिन परिश्रम करते रहना चाहिए क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ನೋಡಿ, ಇರುವೆಯ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ನಮಗೆ ಇಂತಹ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರಲ್ವಾ. ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಈ ಥರ ಯಾರು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ ಅವರು ಖಂಡಿತ ತಮ್ಮ ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟೇ ಮುಟ್ತಾರೆ. ನೋಡ್ರಿ, ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ಇರುವೆ ತನ್ನ ಒಂದೇ ಎಲೆಯ ಒಂದು ಸಹಾಯದಿಂದ ಜೀವನ ಸಂಘರ್ಷವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. अगला चरण, डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर काली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गोताखोर यानी ಈಜುಗಾರ, ಸಮುದ್ರದ ಒಳಗೆ ಅವರು ಇಳಿತಾರೆ. ಯಾಕೆ? ಒಂದು ಮುತ್ತಿನ ಅನ್ವೇಷಣೆಯಲ್ಲಿ. ಮುತ್ತು ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ನಮಗೆ? ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಅದು ಇರೋದು ಅಲ್ವಾ. ಅದನ್ನು ಹುಡುಕ್ತಾನೆ ಅವನು. ಆದರೆ
ಹೋದ ತಕ್ಷಣ ಅದು ಖಂಡಿತ ಸಿಗೋಲ್ಲ. ಎಷ್ಟೋ ಬಾರಿ ಖಾಲಿ ಕೈಲಿ ಅವನು ವಾಪಸ್ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. डुबकियाँ लगाता है और कई बार खाली हाथ लौटकर आता है. उसकी खाली मुट्ठी और मोती पाने की तीव्र इच्छा उसके उत्साह को दुगना कर देती है. उसकी मुट्ठी हर बार खाली नहीं होती. ನೋಡ್ರಿ, ಅವರ ಒಂದು ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಾಗ ಅವನ ಕೈ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಖಂಡಿತ ಖಾಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಮುತ್ತು ದೊರೆಯುತ್ತೆ. उसी तरह मनुष्य को भी एक दो बार सफलता न मिलने पर घबराना नहीं चाहिए. प्रयत्न करते रहने से एक ना एक बार ज़रूर सफलता हासिल होती है ಅಲ್ವಾ. ನೋಡ್ರಿ, ಮನುಷ್ಯ ಅವನು ಮುತ್ತನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾನೆ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಅಲ್ವಾ. ಕೋಶಿಶ್ ಕರ್ತೆ रहने से कभी ना कभी सफलता ज़रूर मिलेगी. ನೋಡ್ರಿ, ಜೀವನ ಅಂದ್ರೇ ಸಂಘರ್ಷ ಅಲ್ವಾ. ಅಸಫಲತಾ ಏಕ್ ಚುನೌತಿ ಹೇ. ಸೋಲು ಕೂಡ ದೊರೆಯುತ್ತೆ ನಮ್ಮ ದಾರಿಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ಆ ಸೋಲನ್ನು ನಾವು ಹೇಗೆ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು? ಇಸೆ ಸ್ವೀಕಾರ ಕರೋ ಪಹಲೆ. ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗಯಿ ದೇಖೋ ಔರ್ ಸುಧಾರ್ ಕರೋ. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ನೋಡ್ರಿ, ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಾದ್ರಿಂದ ನಾವು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳೋಣ. ಇಷ್ಟು ಬಾರಿ ಏನಾಗ್ಬೋದು? ಫೇಲ್ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಅಂಕಗಳು ಕಡಿಮೆ ಬರ್ಬೋದು. ಆಗ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಬೇಜಾರು ಮಾಡಬಾರ್ದು. ಅಸಫಲತಾ ಏಕ್ ಚುನೌತಿ ಹೈ. ಚುನೌತಿ ಏನೇ ಚಾಲೆಂಜ್, ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗಯಿ ದೇಖೋ ಔರ್ ಸುಧಾರ್ ಕರೋ. ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅದನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಆಗ ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಖಂಡಿತ ನಮಗೇನು ಸಿಗತ್ತೆ? ಸಫಲತಾ ಮಿಲ್ತಿ ಹೈ. कवि कहते हैं कि असफलता को हमें जीवन में आई एक चुनौती की तरह स्वीकारना चाहिए. असफलता का कारण ढूंढकर उन कमियों को सुधार कर सही योजना से सफल होने का प्रयत्न करनी चाहिए. और जब तक सफलता नहीं मिलती नींद और चैन को त्याग कर संघर्ष करते रहना चाहिए. ನಮ್ಮ ಒಂದು ಜೀವನದ ಗುರಿ ಇರ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಆ ಲಕ್ಷ್ಯವನ್ನು ಪಡೆಯೋ ತನಕ ನಾವು ನಮ್ಮ ಪರಿಶ್ರಮ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ನಿದ್ದೆ ಎಲ್ಲವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಾವು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟರೆ ಖಂಡಿತ ಸಫಲತೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಕಭಿ कठिनाइयों से घबरा कर संघर्ष के मैदान को नहीं छोड़ना चाहिए. बिना परिश्रम के किसी को जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ಯಾರು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಗುರಿಯನ್ನು ಮುಟ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಜಯ ಜಯಕಾರ ಕೂಡ ದೊರೆಯುತ್ತೆ. ನೋಡ್ರಿ, ಇಂತಹ ತುಂಬ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಪರ್ಸನ್ಸ್ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಆ ಒಂದು ಜಯ ಜಯಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಆ ಒಂದು ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ ಒಂದು ಮಹತ್ವ ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಸಿಕ್ಕಿರಲ್ಲ. ಅವರ ಒಂದು ಬಯೋಗ್ರಫಿಯನ್ನು ಓದಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅದರಿಂದ ನಾವು ತುಂಬ ಕಲಿತೀವಿ. ಅವರ ಜೀವನದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ತುಂಬ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತೆ. ಅವುಗಳನ್ನು ಅವರು डट कर सामना करते हैं तो उनको सफलता मिलती है. उसके बाद ही जय जयकार होती है. तो समझ लिया बच्चों. धन्यवाद.